श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? पारायण केल्याने काय मिळते? नियम कोणते? श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना एक प्रश्न पडला असेल, सगळ्यांना जाणून घ्यायचे असेल. श्री गुरुचरित्र पारायण कसे करायचे? हा ग्रंथ महाराष्ट्रामध्ये वेदांइतकाच मान्यता पावलेला ग्रंथ आहे. इसवी सनाच्या 14व्या शतकात श्री नरसिंह सरस्वती यांचं दिव्य अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला आहे. तर आपण जाणून घेऊया हा ग्रंथ कसा आहे व याचे पारायण कसे करावे. अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्वक अशा संकल्प पूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते. हे पारायण आपण केले तर आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. यासाठी पारायण करण्याआधी संकल्प करून हे पारायण करावे लागते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. या दृष्टीने अनुष्ठान काळात पाळावयाचे सामान्य संकेत पुढीलप्रमाणे. पारायणाचे वाचन हे नेहमी एका लयेत शांत व स्पष्ट असावे. उरकण्याच्या दृष्टीने विचारभ्रष्टता होऊ नये. अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे नेहमी पाहावे. पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. श्री गुरुचरित्र प्रत्येक अध्याय वाचन झाल्यानंतर 2 पळी पाणी सोडून तीर्थ सोडून हे तीर्थ घरात सर्वांनी देऊन नंतर हे पूर्ण घरात शिंपडावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागा असावी. कोणत्याही कारणाने त्यात बदल होता कामा नये. श्री दत्तात्रेयांची मूर्ती व प्रतिमा घरात नसल्यास तुम्ही पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवून तिथे श्री दत्तात्रेयांचे आवाहन करावे. सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन करावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सगळ्यांनीच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूध, भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक हे घेऊ नये. साखर घेऊ शकता, गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी, चपाती, तूप, साखर घेता येते. रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा
पांढऱ्या धाबळीवर झोपू शकता. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. सप्ताहाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करता येते, कारण शुक्रवार हा श्री गुरूंचा दिवस मानला जातो. सप्ताह पूर्ण झाल्यावर 7व्या दिवशी शक्य नसेल तर 8व्या दिवशी सुपारी तांदळाचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्य मध्ये घेवड्याची भाजी असावी किंवा पुरणपोळी खीर सुद्धा तुम्ही करू शकता. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना सुरुवात शनिवारी करून शुक्रवारी संपवावा. सप्ताह संपल्यानंतर श्री गुरुचरित्र ची पूजा करावी. ज्यांनी श्री गुरुचरित्र सप्ताह करायचा असेल त्यांनी समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता 4थ्या अध्यायाचे पारायण करून पृष्ठवृष्टी करून आनंद घ्यावा. सप्ताहाच्या 7व्या दिवसात व्रतस्थापना पदरात पडण्यासाठी आराधना 8व्या दिवशी करणे चांगले असते. एकांत हवा असेल तर श्री दत्तमूर्ती असलेल्या मंदिरात तुम्ही तख्त करावा. उत्तरेस तोंड करून बसावे. शक्य नसेल तर देवघर समोर बसून सुद्धा पारायण करू शकता. सोहळ्याचे नियम पाळावेत. वाचण्यास बसल्यानंतर मध्येच असं सोडू नका. दुसऱ्याशी बोलू नका. पारायणाचे जेवणाचे काही नियम. जर तुम्ही पहिल्या दिवशी कोणतीही एक भाजी आणि चपाती जेवणात बनवलेली तर 7 दिवस तुम्हाला तेच खायचे आहे. श्री स्वामी समर्थ.